तर संजय राऊत यांना आज 5 वर्षांनी या गोष्टी का सांगाव्याशा वाटतायत असा सवाल मंत्री शंभूराज देसाईंनी केला। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केलाय। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राजाराम राऊतचा विरोध होता। थोडं मनमोकळी तुम्ही केसरकर साहेबांना बोला तर ते बोलतील खरं काय सत्य काय। नेमकं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याच्या अगोदर हे स्वतः स्वप्न बघत होते। आमदारांना फोन गेलेले सामनातून, पण जमायच्या टायमाला 5-6 आमदार जमले। म्हणून मुळात त्यांनी सांगावं की बाबा तुम्हाला खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं का? कारण माझ्याकडे काही विटनेस आहेत, काही आमदार आहेत जे बोलायला तयार आहेत की उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवण्याचा सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतचाच होता। म्हणून तू दुसऱ्या घरात बघू नकोस, स्वतःच्या बुडाखाली काय आगले त्याबद्दल जरा महाराष्ट्राला माहिती दे। 21 दिवस आम्हाला फिरवलं मुंबईमध्ये, नवीन आमदार आम्ही निवडून आलतो 2019च्या विधानसभेला। 15 दिवस आम्हाला ठेवलं आणि आमच्याकडं असं बोर्ड दाखवलं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी। शिंदे साहेब आमच्या बरोबर बसले होते आणि शिंदे साहेबांकडे बोर्ड दाखवून म्हणले मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे। एका रात्रीत काय घडलं? आणि जर तुम्ही संजय राऊत आता म्हणतायत ना पवार साहेबांचा विरोध होता, 5 वर्षात का नाही बोलला? पवार साहेबांचे मांडीला मांडी लावून बसताय ना अजून सुद्धा। आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्याने आम्हाला सांगितलेलं आहे जर संजय राऊत हे परत म्हणत असतील तर वेळ प्रसंगी आम्हाला त्यावेळी जी काय आमची कोणाकोणाबरोबर चर्चा झाली ती चर्चा आम्हाला उघड करावी लागेल। आता कोण काय म्हणताय, आता काय म्हणजे मला भविष्यात तर मला असं दिसतं हे सगळीच परिस्थिती पाहून की तर तुम्ही एखाद्या पोराच्या सख्खा म्हणजे स्वतःच्या पोराचं नाव ठेवताना मला का विचारलं नाही अशी म्हणायची पाळी महाराष्ट्रात येईल। इतकं विचित्रपणा महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे। आणि तो मुलगा म्हणेल की माझं नाव ठेवताना बापाला प्रश्न करेल की शेजारच्याला का विचारलं नाही। तर हे सगळे जे काय राजकारण घाणेरडं होत चाललेलं आहे, आरोप प्रत्यारोप, यातून महाराष्ट्राच्या भल्याचा विषय नाही तर स्वतःच्या भल्याचा विषय अधिक आलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।